नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. आणि आंदोलन पुकारलेलं आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं? खरं तर आपण आता पाहतात की त्या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी बरेचसे नेते मंडळी त्या ठिकाणी जाऊन त्या याला भेट देतात. परंतु एकमेव नेता असा आहे प्रकाश आंबेडकर साहेब की त्यांनी महाराष्ट्रात जाऊन महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की त्या बंदला हे दर्शवण्यासाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र बंद केलेलं आहे. आणि एकमेव तेवढाच नेता आहे की जो काहीतरी नेता करू शकतो आणि त्या पद्धतीने त्यांनी हे काम केलेलं आहे. साहेब, काचाच्या बंगल्यात राहून इतरांच्या घरावर दगडफेक करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून समाजसेवा करणे अत्यंत काळाची गरज आहे. आणि राजकारणातून गरिबाच्या मुलाशी जाऊन समाजकार्य कसं करावं, कसं जगावं आणि कसं वागावं, या घटनेपुरतं बाबासाहेबांनी विश्वरत्न, विश्वभूषण कायद्यातज्ञ, कायदा पंडित, भारतीय घटनाशिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक मानवाला काय केलेलं शिकवलेलं आहे. आणि आता ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय, या अनुषंगाने आज बहुजन वंचित आघाडीला हा प्रश्न पडलेला आहे आणि तुम्ही रस्त्यावर उतरलेला आहे, तर तुम्ही सरकारला काय आव्हान करणार आहात? सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम. जय भीम. खरोखर आज या महाराष्ट्र बंदमध्ये बहुजन वंचित आघाडीच्या वतीने खेड तालुक्यामध्ये जो बंद पुकारलेला आहे, त्या बंदमध्ये मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले गटाचा महाराष्ट्राचा पदाधिकारी असताना सुद्धा आज या बंदमध्ये मी खेड तालुक्यामध्ये बहुजन वंचित आघाडीचे सर्व पदाधिकारी, माझे बंधू यांच्याबरोबर सहभागी झालेलो आहे. खरोखर ही गोष्ट एवढी दुःखद आहे की ह्या देशामध्ये नेमकं चाललंय काय? तुम्ही देश चालवता का आमचा समाज बुडवता, का आम्हाला बुडवता, का बहुजन संपवता? ही खूप मोठी खेदाची गोष्ट या ठिकाणी आज मी माझे जे मनोगत व्यक्त करतो त्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो. खरोखर आज बघायला गेलं तर जंतर मंतर ही जी भूमिका आहे, ही जी भूमी आहे, त्या ठिकाणी घेतलेली विद्यार्थ्यांनी जी भूमिका आहे, ती भूमिकाच जर तुम्ही समजून घ्यायला तयार नसता, तुम्ही त्या काचेच्या बंगल्यातून एसीतून बाहेर यायला तयार नसता, तर तुम्हाला गरिबी कळणार कशी हो? अरे या दिल्ली सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. दिल्ली सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्याची पायमल्ली दिल्लीमध्ये झालेली आहे. नेमकी पोरं गाठून, मुली गाठून त्यांना अमानुष छळ केलेला आहे. आपण सर्वांच्या डोळ्याने पाहिलेले आहे की मुलींना त्यांचं रक्त पेटून निघालेलं आहे. आणि मी सांगेन की बाळासाहेबांच्या हाकेला जर हो द्यायचा असेल तर सगळ्यांचं रक्त पेटलंच पाहिजे. आणि ज्याचं रक्त पेटणार नाही तो डॉक्टर भीमराव आंबेडकर रक्ताचा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी मोर्चा केलेला आहे. बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरांचं रक्त आहे आणि ते रक्त ज्याने संविधान दिलेलं आहे, ज्या संविधानाने हे त्या खुर्चीवरती बसलेले आहे, संविधानाची खुर्ची जोपर्यंत खुर्ची मिळत नव्हती तर सबका साथ सबका विकास असा पंतप्रधानांचा नारा होता. पण आता आजच्या घडीला आमच्या तरुण पोरांचा बकासपणा केलेला आहे. कारण नेट आणलंय कसलं आणि त्या नेटच्या माध्यमाच्या परीक्षेच्या माध्यमातून आणि पेपर फुटी, ज्यांनी पेपर फोडले, ज्यांनी हे केलं त्यांच्यावर कारवाई केली नाही. पण जो आमचा न्याय हक्कासाठी संविधानाच्या मार्गाने ज्या ठिकाणी मुलं आमची जाऊन बसली आणि आम्हाला न्याय द्या हे मागण्यासाठी मुलं बसली, त्यावेळी त्या ठिकाणी अमुस मार केलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. पुलिस को आगे करता है, बड़े शर्म की बात है, पुलिस उनके साथ है, बड़े शर्म की बात है, पुलिस उनके साथ है, बड़े शर्म की बात है, पुलिस उनके साथ है. जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा. पुलिस को आगे करता है. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम.
जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.